नमस्कार. अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचा गुरुवार चुकवू नये असं काही हे घेऊन मी आपल्या भेटीला आलेले आहे. सी बकथॉर्न हे नाव कधी ऐकलंय? मी तरी नव्हतं ऐकलेलं, पण पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये सी बकथॉर्न हे किती गुणकारी आहे अशी सगळी त्यांनी खूप तपशिलात माहिती दिल्यानंतर माझाही इंटरेस्ट वाढला आणि मी त्याची माहिती काढली. तर सी बकथॉर्न असं जरी त्याचं नाव असलं तरी त्याचा समुद्राशी काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही. हिमालयात आढळणाऱ्या जंगली बेरीजचं हे नाव आहे सी बकथॉर्न. पण या सी बकथॉर्न ह्या अक्षरशः पॉवर हाऊस आहेत, कारण त्यात बी विटॅमिनचे सगळे प्रकार, सी डी एफ पी के एवढी सगळी विटॅमिन्स, 18 प्रकारची फ्री ॲमिनो ॲसिड्स, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि ओमेगा फ्री ॲसिड्सचा हा एकमेव प्लांट सोर्स मानला जातो. आणि एवढी सगळी त्याच्यात भरगच्च हे केलेलं असल्याने निसर्गाने तो अनेक रोगांवर गुणकारी ठरतो. पंतप्रधानांनी ती यादी दिली, मीही त्याचा अभ्यास केला, तेव्हा असं लक्षात आलं की रक्तदाबापासून हृदयविकारापर्यंत आणि कर्करोगापासून स्किन डिसीजेसपर्यंत सगळ्यासाठी तो उपयोगी पडतो. एक अव्वल दर्जाचं पोषण तो आपल्याला देतो. आणि तेवढंच नाही तर आपल्या शरीरातल्या अनेक व्याधी दूर करायचंही काम ह्या सी बकथॉर्नमुळे होतं. खरं तर या बेरीज नैसर्गिक फॉर्ममध्ये खायला पाहिजे, पण आपल्याला ते शक्य नाही. आपण हिमालयातनं त्या काही बेरीज इथे मागवू शकत नाही. म्हणूनच पण त्याची अनेक उत्पादनं आज बाजारात आलेली आहेत. त्याच्यापासून निघालेल्या तेलापासून एनर्जी ड्रिंकपर्यंत अनेक प्रकारची उत्पादनं आज अगदी ॲमेझॉनपासून सगळीकडे उपलब्ध आहेत. आणि लोक त्याचे किती आपल्याला फायदे झालेत हे अगदी भरभरून इन्स्टापासून कोरापर्यंत सगळीकडे लिहित आहेत. त्याच्यामुळे ते लोकांना फायदेशीर ठरत आहे हे तर नक्कीच आहे. मात्र मला असं वाटतं की ते घेण्यापूर्वी आपण आपली जर नीट तपासणी केली आणि वैद्यकीय सल्ला घेतला तर ते जास्त बेटर राहील. भाजलेल्या जखमांवर थोडासा विषयांतर करते. भाजलेल्या जखमांवर सुद्धा ते लवकर जखमा त्या बरं करतं आणि व्रणही ठेवत नाही असं लक्षात आलंय. किंवा आपला चेहरा सुरकुतलेला असणं, निस्तेज असणं, या सगळ्यासाठी, मुरमळ येणं, ब्लॅकहेड्स असणं, या सगळ्यासाठी त्याचं तेल उपयोगी पडतं. आणि अक्षरशः काही दिवसात तो फरक जाणवायला लागतो. त्याच्यामुळे स्किनसाठी म्हणून सुद्धा तो फार मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. पण जे मी म्हणत होते की वैद्यकीय सल्ला घेऊन हे अशी उत्पादनं वापरली तर जास्त बेटर आहे. कारण मी जे सगळ्या लोकांचे रिव्ह्यूज वाचत होते त्यात काहींनी पोट फुगणं किंवा चेहऱ्यावर रॅशेस उठणं असे काही परिणाम झाल्याचंही लिहिलं आहे. शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे एकाला ते फायदेशीर ठरलं म्हणजे दुसऱ्याला तसंच पडेलच असं नाही. त्याच्यामुळे वैद्यकीय सल्ला घेऊन मग ते घ्यायला काहीच हरकत नाही. त्याचा फायदा होतो आहे हे मात्र नक्की. तुम्हीही बघा, ॲमेझॉनवर तुम्ही जर गेलात तर त्याची कितीतरी उत्पादनं तुम्हाला बघायला मिळतील. तूर्त इथेच थांबते. धन्यवाद.